दीव पेण तालुक्यातील हे दोन संघ आहेत. खारेपाट विभागातील गावदेवी दीव तर दुसऱ्या बाजूला आपण पाहत आहे संघ त्या ठिकाणी अगदी मुंबई गोवा हायवेवरती असणारं गाव आई केळंबा मातेचं गाव म्हणून ज्या गावाला संबोधलं जातं खरोशी. हा संघ तुम्ही या ठिकाणी पाहता. आदेशजी पाटील युवा नेते भाजप त्यांच्या या ठिकाणी आगमन. त्याचबरोबरीने पत्रकार धनाजी गरज साहेब या ठिकाणी मंचावरती आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. सुपर सिक्स चा हा सामना सुपर सिक्स मध्ये सुपर डुपर तुम्हाला लढत या ठिकाणी पाहायला मिळेल दोन्ही टीम मध्ये. पेण तालुक्याचं क्रिकेट पेणमध्ये अनेक चांगले दिग्गज खेळाडू आहेत. सचिनजी गरज सदस्य आंबिवली त्यांना विनंती असेल या मंचावरती आपलं स्वागत. आदरणीय सचिनजी गरज सदस्य आंबिवली ग्रामपंचायत त्यांना विनंती असेल या मंचावरती आपलं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्फत गोलंदाज त्या ठिकाणी येतोय रोशन पाटील हा खेळाडू आला पहिल्या षटकासाठी. समोर स्ट्राईक एंडला खेळाडू आहे त्या ठिकाणी संगम म्हात्रे आणि एका बाजूला मयूर पाटील. लेट्स प्ले. डावाला सुरुवात झाली. 2 ओव्हरचा हा सामना आहे कारण वेळेचं बंधन असल्या कारणाने षटकांमध्ये आपण कपात केली आणि सुपर सिक्सचा हा सामना चालू होतोय. पाहुण्यांचं आगमन आदरणीय सचिनजी गरज साहेब सदस्य आंबिवली आणि त्यांच्या सर्व सहकारी त्यांचं स्वागत. पहिला बॉल बॅक टू द बॉलर. कोणत्याही प्रकारची रन नाहीये. 2 ओव्हरमध्ये किमान 20+ रन या ठिकाणी खरोशी ब संघाला बनवावे लागतील कारण हे टोटल तर दीव संघाला बनवायचे आहेत. पहिल्या सत्रामध्ये त्यांच्या वाट्याला बॅटिंग आहे. बघा जर्सी सेम आहे दोघांची आणि दोन्ही ताकदवर संघ आहेत पेण तालुक्याचे. 2 संघामध्ये ही लढत आपण या ठिकाणी पाहू शकाल. फुल लेन बॉल पायाचा वेध घेत असताना स्ट्रॉंग अपील. बॉलचा इम्पॅक्ट आउटसाइड द ऑफ स्टंप त्या ठिकाणी पंचांनी सांगितलंय. त्यामुळे खेळाडू सुरक्षित बॅटला लागून बॉल पाया लागला हे देखील महत्वाचं आहे कारण ही रन त्या ठिकाणी बॅटरच्या खात्यामध्ये जाईल आणि अकाउंट ओपन होताना आपण पाहता गावदेवी दीव या संघाचं. पेण तालुका म्हटलं की सुप्रसिद्ध जगप्रसिद्ध गणपतीच्या मूर्तींसाठी प्रसिद्ध आहे. परंतु आजकाल या पेणमध्ये क्रिकेट बरोबर आणि कबड्डीचा खेळ देखील मोठ्या प्रमाणामध्ये खेळला जातो. खारेपाट विभाग तिकडे आपण जर का गेला तर कबड्डी जास्त खेळला जातं. एका बाजूला क्रिकेट देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात केला आणि आज या पेण तालुक्याच्या क्रिकेटला दिशा आणि गती देणारी स्पर्धा म्हणजे नक्कीच आपण या ठिकाणी पाहताय. खर तर शूरवीर शंभूराजे चषक 2026 काय बॉल टाकलाय. लेन बॉल होता हलकासा राईज होत असताना त्या ठिकाणी उजव्याच्या बाहेर कट झाला आणि इथे डॉट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. संगम म्हात्रे आणि मयूर पाटील 2 ओव्हरमध्ये तुम्हाला आक्रमण करावं लागेल. टार्गेट बनवायचं आहे या पहिल्या सत्रामध्ये. याही वेळेला ओव्हर पिच ड्राईव्ह करत असताना एक्स्ट्रा कव्हरच्या अगदी आतमध्ये शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला बॉल फील्ड केलाय. दरम्यान एक सिंगल या ठिकाणी मिळेल. ड्रायव्हिंग लेंथवरती हा बॉल होता. या क्रीडांगणामध्ये सर्वात जास्त लेदर क्रिकेट खेळलं जातं आणि तुम्हाला या मैदानावरती मला वाटतं बॉलच्या मेरिटनुसारच खेळावं लागेल कारण रुपेश सर आपण पाहिलं ग्रामीण क्रिकेटमध्ये सर्रास शेणा माती साईने बनवल्या विकेट आपण पाहिल्यामध्ये इथे टर्फ विकेट आहे जी लेदरची आहे आणि त्याच्यावरती अंदाज बांधताना त्रिफळा उद्ध्वस्त. क्लीन बोल्ड पहिला धक्का गावदेवी दीवला. खेळाडू बाजारे मैदानाच्या बाहेर चाललेत. संगम म्हात्रे परफेक्ट यॉर्कर त्या ठिकाणी पाहिला गोलंदाजाचा. टोक क्रशिंग यॉर्कर त्या ठिकाणी यष्ट्यांचा वेध घेत असताना त्रिफळा उद्ध्वस्त केला गोलंदाजाने. चांगलं कमबॅक. रोशन पाटील हा खेळाडू आहे त्या ठिकाणी. खरं तर चर्चा होती विकेट बद्दल. बघा आमचे सन्माननीय मान्यवर या ठिकाणी सतीश दादा पाटील युवा उद्योजक पनवेल शहर अध्यक्ष ओबीसी मोर्चा आणि समाजसेवक म्हणून ज्यांच्याकडे आदरानं पाहिलं जातं आणि ते या ठिकाणी प्रमुख उपस्थिती त्यांच्या आपण पाहताय. त्यांच्या बरोबरीने परेशजी पाटील आदेश पाटील स्वतः आयोजक या ठिकाणी निशाकरजी गरज आणि धनाजी गरज साहेब पत्रकार त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. नेक्स्ट बॉल फुल लेंथ वन्स अगेन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि पहिलं षटक राहिलं रोशन पाटीलच्या नावावरती खरोशी संघासाठी. या षटकामध्ये धावा खर्च केल्या फक्त 2. क्या बात आहे. वेल स्टार्ट. चांगला स्टार्ट मिळालाय खरोशीला. 1 विकेट 2 धावा. डीजे प्लीज.
पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 धाव फलकावरती एक खेळाडू बाद. खरं तर क्रिकेटला धर्म मानणारे सतीशदादा पाटील त्यांना आपण सध्या ऑनस्क्रीन पाहताय या स्पर्धेचा आनंद घेत असताना. आणि आज प्रामुख्याने त्यांची उपस्थिती आपण या स्पर्धेमध्ये पाहू शकाल. त्यांचं या ठिकाणी पेन नगरीमध्ये या क्रीडा नगरीमध्ये आपण करूया सहर्ष स्वागत. टर्फ विकेट आहे, लेदरची विकेट, ज्या विकेटवरती बॉल कधी कधी स्कीड होईल, कधी कधी अनइवन बाउन्स, कधी बाउन्स तुम्हाला जास्त घेताना चेंडू पाहायला मिळेल, स्कीड होतानाही पाहायला मिळेल. आणि अशा परिस्थितीमध्ये फलंदाजांना अंदाज बांधावा लागेल. तुम्हाला परिस्थितीच्या अनुरूप त्या ठिकाणी घ्यावं लागेल. बॅटिंग करत असताना फार एंड हे षटक आहे. या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती आता गोलंदाज झालेत त्या ठिकाणी विनय पाटील. पहिला बॉल दांडी गुल, चारी मुंड्या चित केलं फलंदाजाला. 1 मोर विकेट, अजून एक धक्का गावदेवी दीवला, त्रिफा उद्ध्वस्त. पण सुदर्शन म्हात्रे स्वतः कॅप्टन मैदानामध्ये गेले आणि स्टार खेळाडू आपण दत्तगुरु वडाव संघाचे आणि त्याचबरोबर वाशिबा क्रिकेट संघटनेचे माजी अध्यक्ष बबलू म्हात्रे यांच्याकडनं या स्पर्धेच्या निमित्ताने शुभेच्छाही आल्यात. आणि सुदर्शन म्हात्रे यांनी जर का 3 षटकार लगावले तर 5,000 रुपयाचं पारितोषिक बबलू म्हात्रे वडाव यांच्याकडनं मात्र देण्यात येणार आहेत. नेक्स्ट मॅच असेल उर्नोली आणि बोरगाव. दोन्ही टीमच्या कॅप्टनने विनंती करेन की आपण या टॉससाठी आपण या षटकानंतर आम्हाला रिपोर्टिंग करा. अतिशय चॅलेंजिंग पारितोषिक आहे मुवमेंटला. लगातार 3 षटकार मारणं सोपं नाहीये. कारण संध्याकाळ झाली, थोडासा आपण पहिला हवा विरळ होत चालली, त्याचा फायदा फिल्डिंग टीमला होतोय. कारण जेव्हा जेव्हा हवा असते तेव्हा बॉलला ट्रॅव्हल होण्यासाठी चांगली मदत होते. आणि इथे मात्र आपण पहिल्या बॉलला विकेट मिळाला संदीप गरत. मला वाटतं पहिल्यांदा जेव्हा आम्ही 2018ला या क्रीडामध्ये सुरुवात केली समालोचनाला, सीएम चषक जी देवेंद्र फडणवीस तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या नावाने स्पर्धा भरवली गेली होती, आणि तेव्हा पहिल्यांदा आम्हाला संधी पेण तालुक्यामध्ये जर कोणी दिली असेल तर आमचे मित्र संदीप गरत. त्यांचं या ठिकाणी आगमन, त्यांचं सहर्ष स्वागत. आणि नेहमी सांगत असो का तर ग्रामीण भागातील खेळाडूंना व्यावसायिक गटाचं क्रिकेट जर कोणी दाखवलं असेल तर ते संदीप गरत. त्यांचं या ठिकाणी आगमन, त्यांचं या ठिकाणी स्वागत. आणखी सर इथे पाहायला गेलं तर काळेसी ग्रामपंचायतचे सदस्य सुजित म्हात्रे यांच्याकडनंही कॅश प्राइज झालंय 2,000 रुपयाचं. जर का सुदर्शन म्हात्रे लगातार 2 षटकार लगावले तर सुजित म्हात्रे काळेश्री यांच्याकडनं 2,000 रुपयाचं पारितोषिक. आणि आज तालुका लेवलचं क्रिकेट तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. पुन्हा एकदा संधी, कॉट बिहाइंड द विकेट, मोठा फटका खेळत असताना हार्डलेनचा बॉल बॅटला ब्रश करून निघाला, फ्लाय स्लिपला. अजून एक धक्का बॅटिंग करताना दीव टीमला. सर खरं तर हा गोलंदाज जो बॉलिंग टाकतो करोशीचा, मला आठवतं 2 वर्षा अगोदर जिथे विभाग प्रीमियर लीग या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं, आणि तेव्हा 12th मॅनच्या भूमिकेमध्ये हा खेळाडू होता. त्याला संधी मिळाली आणि त्यानंतर त्या संधीचं सोनं करत असताना ती स्पर्धा संपूर्ण त्याने गाजवली. जिथे विभाग जी जिल्हा परिषद प्रीमियर लीग होते 2 वर्ष अगोदर, आम्ही साक्षीदार आहोत त्या क्षणाचे. आणि असा हा गोलंदाज आज मात्र पुन्हा एकदा आपली गुणवत्ता, कौशल्य, नैपुण्य या षटकामध्ये सिद्ध करत असताना विनय, त्याला आपण पाहता 3ला 3 सध्या बिकट परिस्थिती आहे दीव संघाची. मोठ्या फटक्याचा प्रयत्न, वन्स अगेन बॉल राईज झालाय, बॉलच्या लाईन मध्ये नाहीयेत फलंदाज. अजून एक डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. मी मगाशी म्हटलं तुम्हाला या विकेटवरती बॉलच्या मेरिट नुसारच घ्यावा लागेल. मागचे काही बॉल फुल लेंथ होते, आता इथे बॉल हलकासा राईज झाला, उडाला, आणि त्याच्यावरती मात्र फलंदाज बीट होताना पाहायला मिळाला. डॉट. शेवटचे बॉल बाकी आहेत 2 धाव फलकावरती फक्त 3 खेळाडू बाजारात 3. 2 मोठे फटके आता हवेत. शॉटम पूलचा प्रयत्न, वन्स अगेन क्या बात आहे, अप्रतिम. या लेंथला बॉल टाकला की फलंदाजाला फुटवर्कचा वापर करावा लागतो. मला वाटतं इथे फुटवर्क नाहीये, त्यामुळे हँड अँड कॉर्डिनेशन देखील नव्हतं. त्याचा फायदा गोलंदाजाने पुन्हा फलंदाजाला बीट केलंय. आणि आतापर्यंत पहिल्या 5 मध्ये एकच रन खर्च केली विनय पाटीलने. हे कमबॅक आहे खरुशीसाठी. धावा फार महत्वाच्या आहेत. धावा बनवत असताना आता प्रचंड बॅकफुटला चाललाय गावदेवी दीव हा संघ. लास्ट बॉल इनिंगचा बॅकफुटला गेले. इथे देखील प्रॉपर टायमिंग नाहीये, बॉडीचा बॅलन्स नसल्या कारणाने बॉल वॅकेंट एरियामध्ये पडलाय आणि 2 धावा या चेंडूवरती मिळतील.
तिसऱ्या रनचा प्रयत्न केला जाईल का तर नाहीये. आणि काय गोलंदाजी केली विनयने, अप्रतिम. पहिल्या ओव्हरमध्ये 2 होत्या, या ओव्हरमध्ये धाबा आल्या तर टोटल 3 टोटल धाबा धाव फलकावरती आहेत. 5 म्हणजे 12 बॉल मध्ये फक्त 6चं समीकरण. 12 मध्ये 6 लो स्कोर सामना या ठिकाणी आपण होताना पाहत आहे. चला लगेचच देऊ संघ मैदानाकडे फिल्डिंगसाठी चला आणि टॉस केला जाईल. ते जिथे असतील आमचे समालोचक रुपेश पाटील. चला उर्नोली आणि बोरगाव टीम प्लीज या. टॉस इथे मात्र घेतला जाईल. काळश्री ग्रामपंचायतचे उपसरपंच आदरणीय सुजितजी पाटील यांच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा स्पर्धेच्या निमित्ताने आले. तर 6 धावांची गरज आहे विजयासाठी 12 बॉलमध्ये, याची कृपया दक्षता घ्या. आणि टॉस इथे मात्र घेतला जाईल. तोपर्यंत विनंती करीन दोन्ही कॅप्टनना, आपण या उर्नोली आणि बोरगाव चे कॅप्टनना विनंती करीन की टॉस साठी यायचं आहे. चला उर्नोली, जर का इथून पहिला बॉल पडला आणि समोरचा कॅप्टन उपस्थित झाला नाही तर त्याचा जो उपस्थित कॅप्टन आहे, दोन्ही कॅप्टन आलेत मला वाटतं. चला बोरगाव आणि उर्नोली, टॉस इथे मात्र घेतला जाईल. आपण पाहायला गेलं तर पनवेल तालुक्यातील आणि प्रशांतदादा ठाकूर साहेबांचे निकटवर्ती ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष आणि उद्योजक आदरणीय सतीशदादा पाटील यांच्या शुभास्ते इथे मात्र टॉस घेतला जाईल. बोरगाव आणि उर्नोली या दोन संघांमधील सामना. हेड चॉईस केला आणि हेड आलाय. तर टॉस इथे मात्र जिंकलंय. हेड आलंय बोरगाव. उर्नोली टॉस जिंकलाय कारण इथून निर्णय काय असेल. क्षेत्ररक्षण खूप महत्वाची 2 षटकांचा सामना असेल. बेस्ट ऑफ लक जास्त विचारणार नाहीये मी, कारण आज भरपूर सारे सामने आपल्याला इथे मात्र घ्यायचे आहेत. आणि शुभ सन्मानाकडे जाऊया, ऐकूया आपण रोशन पाटील. नुकतंच ज्यांचं या ठिकाणी व्यासपीठावरती आगमन झालं ते पनवेल तालुक्यातील दमदार समाजसेवक उद्योजक आदरणीय पनवेल शहर भारतीय जनता पार्टी ओबीसी सेल मोर्चा अध्यक्ष सतीश दादा पाटील यांचा आम्ही या ठिकाणी सन्मान घेणार आहोत. मी मगाशी उल्लेख केला कदर आदरणीय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांना आदर्श मानणारे आणि त्यांचे विश्वासू सहकारी सन्माननीय सुप्रसिद्ध उद्योजक सतीशदादा पाटील यांचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. मी सतीशदादांना विनंती करतो आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. त्या ठिकाणी सादरीकरण कक्षामध्ये आपण त्यांचा सन्मान घेणार आहोत. ॲडव्होकेट साहेबांच्या शुभ हस्ते, निशाकरजी गरज साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी मंचावरती केला जाईल. दमदार समाजसेवक उद्योजक म्हणून ज्यांच्याकडे आदरानं पाहिलं जातं असे युवा उद्योजक समाजसेवक सतीश दादा पाटील यांचा सन्मान मुख्य अतिथी मंचावरती केला जातोय. आज आयोजकांच्या विनंतीस मान देऊन दादा तुमची प्रामुख्याने या ठिकाणी उपस्थिती त्याबद्दल नक्कीच आपलं पेण नगरीमध्ये आणि या स्पर्धेमध्ये शूरवीर शंभूराजे चषक 2026 या स्पर्धेमध्ये आपलं मनापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत. या गोड आठवणी कॅमेऱ्यामध्ये कैद केल्या जातील. आणि यानंतर पुढचा सन्मान असेल युवा नेते भाजप आदेशजी पाटील यांना आम्ही सन्मानित करणार आहोत. आदेशजी पाटील यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यांना विनंती राहील आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. फक्त 6ची गरज 12 मध्ये करोशीला. आणि त्याचबरोबरीने सन्माननीय युवा नेते परेश पाटील यांना आपण इथे सन्मानित करणार आहोत. परेशजी पाटील त्यांना विनंती राहील आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. परेशजी पाटील यांचाही सन्मान या मुख्य अतिथी मंचावरती केला जाईल. त्यांनाही विनंती राहील आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. प्रत्येक पाहुण्यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून घेत आहोत. चला मॅच चालू होतो आणि 6चा पाठलाग फक्त करायचा आहे. 3.00 हा रिक्वायर रन रेट करोशी संघासमोर आहे आणि एका बाजूला अग्नि परीक्षा देऊ संघासमोर. या धावा वाचवणं, लॉफ केला बॉलला, कव्हर्सला, व्हॉट एफर्ट्स, अफलातून कॅच, अमानवीय ट्रिमेंडस एफर्ट्स त्या ठिकाणी लावले क्षेत्ररक्षकाने. कॅचेस विन द मॅचेस. आतिश ठाकूरसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. अफलातून एफर्ट्स लावत असताना पहिल्या बॉलला विकेट मिळाला. मला वाटतं 6 धावा डिपेंड करताना तुम्हाला हेच करायचं आहे, फिल्डिंग मधलं स्टँडर्ड. सतीश दादा पण असं नसतं. आणि काय झेल टिपलाय, अप्रतिम अफलातून झेल. कॅच ऑफ द नाईट, कॅच ऑफ द टुर्नामेंट. मला वाटतं रील व्हायरल होईल लवकरच या झेलची.
मला वाटतं रील नक्कीच व्हायरल होईल. आणि काय झेल टिपला बघा, पुन्हा एकदा रिप्ले आपण जर पाहिला, अप्रतिम, एक्स्ट्रा ऑर्डिनरी, ट्रिमेंडियस एफर्ट्स लावत असताना हा खेळाडू, त्या मैदानाचं एक खासियत आहे, ही वैशिष्ट्य आहे. लश ग्रीन आउटफील्ड आहे, त्यामुळे किती उड्या मारल्या, लांब झेप घेतली तरी दुखापत खेळाडूंना होत नाही, हे वैशिष्ट्य या क्रीडांगणाचं आहे. आणि त्याचा पुरेपूर फायदा आउटफील्डला शतरक्षक होते आतिश ठाकूर. आतिश ठाकूर त्यांनी हा झेल टिपलाय. कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच जिंका मॅच असं म्हणतात. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ असंही म्हटलं जातं. आणि काय झेल टिपला होता पहिल्या बॉलला, विसेप मध्ये मारलेला फटका, त्याच्यावरती झेलबाद झाले. रोशन पाटील मैदानाकडे आलेले आहेत. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळावं लागेल खरोची टीमला धावांचा पाठलाग करताना. कधी कधी हाच प्रश्न पडतो ग्रामीणच्या खेळाडूंना, ते नेहमी आक्रमक पटकेच का खेळतात. तुम्हाला मॅचच्या सिच्युएशन नुसार खेळावं लागतं. आणि यावेळेला जर का आणखीन विकेट काढले, डॉट बॉल टाकले, तर दबाव कदाचित वाढेल. पुन्हा एकदा ऑन साईडला टर्न केला, ऑन ड्राईव्ह पाहायला मिळाला, मिड विकेटला डीप मध्ये फिल्डर आहेत, त्यांच्या दिशेने हा फटका. एक सिंगल मिळाली, अकाउंट ओपन झालंय. आणि आता अजूनही 10 मध्ये बनवायच्यात 5. प्रत्येक बॉल मागे 0.50 हा रिक्वायर रन रेट आहे. लेस दॅन रन बॉल इक्वेशन, म्हणजे धावा कमी आहेत आणि बॉल जास्त आहेत, असं इक्वेशन या सामन्यामध्ये आहे. आणि असं असताना फिल्डिंग टीमला हा सामना वाचवणं एक मोठी अग्निपरीक्षा राहील. 10-5 समोर स्ट्रायकिंग एंडला खेळाडू आहेत, त्या ठिकाणी प्रसाद पाटील हा खेळाडू. अजूनही 5 ची गरज आहे. येणाऱ्या काही बॉलमध्ये बॅटिंग करत असताना टीम करोशीला कमबॅक होईल का पाहावं लागेल. दिवस संघ सहजासहजी हार मानणारा संघ नाहीये. बघा जर्सी आपण जर पाहिली दोन्ही संघांची, तर ऑस्ट्रेलियन मानसिकता दाखवणारे हे दोन्ही संघ आहेत. शेवटपर्यंत लढायचं आहे आणि सामना सोडायचा नाहीये. वन्स अगेन बॅक टू द बॉलर, संधी रनआउटची होती, बॅकअपला खेळाडू नाहीयेत, परंतु अशा मुवमेंटला गोलंदाजाने हा योग्यच निर्णय घेतला म्हणायला हरकत नाहीये, कारण धावा कमी आहेत. जर का ओव्हरथ्रो झाला असता तर महत्वाची रन खर्च झाली असते. त्यामुळे हा निर्णय मला वाटतं अतिशय योग्य होता रुपेश सर. या ठिकाणी गोलंदाजाचा अंडरम थ्रो करण्याची इच्छा होती, परंतु बॅकअपला खेळाडू नसल्या कारणाने त्या ठिकाणी डॉट बॉल पाहायला मिळाला. डॉट बॉल देखील या टीमला मात्र तो एक वेगळा कॉन्फिडन्स देतील. कमबॅक करत असताना गोलंदाज पहिल्या षटकामध्ये राऊंड द विकेट, आपटला बॉल, शफल झाले होते आणि बॉल निघाला डाव्या अशा बाहेर. पंचांचा इशारा, वाईट बॉल, अतिरिक्त रन्स. रिव्ह्यू वापरलाय फिल्डिंग टीमने, ऑफिशियल्सच्या निर्णयाला चॅलेंज केलंय. तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. लगेच आपण तिसऱ्या पंचांकडे जातोय, चेक केलं जाईल. साईप्रीत लाईव्ह या चॅनलच्या माध्यमातून चंदू वाघमारे, जे देवतगावचे आहेत आमचे या ठिकाणी लाईव्ह टेलिकास्ट टीमचे प्रोप्रायटर. वाईट बॉल, फिल्डिंग टीमने हा रिव्ह्यू गमावलाय, त्यामुळे डेफिनेटली हा वाईट बॉल राहील. अतिरिक्त रन्स. रुपेश सर, या क्षणाचा वाईट बॉल नाही तर हा वाईट बॉल आहे फिल्डिंग टीमसाठी, कारण रन महत्वाचे आहे. एक एक रन तुम्हाला वाचवायच्यात. आणि अशातच जर का तुम्ही अवांतर धाबा खर्च केल्या तर दबाव हा पूर्णपणे पुन्हा फिल्डिंग टीम वरती राहील. गावदेवी दीव या संघावरती राहील. राऊंड द विकेट, बॉल तयार, समोर पुन्हा प्रसाद, फुल लेंथ, पुन्हा एकदा ऑन साईडला गॅप मध्ये मारण्याचा प्रयत्न केला, मोठा गॅप आहे. मिड विकेटचा फिल्डर धावत पुढे आला, बॅकअपला दुसरा खेळाडू होतो स्क्वेअर लेग मधून, आणि दरम्यान 2 धावा आल्या. सिंगलला डबल मध्ये परावर्तित करत असताना आपल्या ध्येयाकडे वाटचाल करतोय त्या ठिकाणी खरोशी संघ, विजयाकडे वाटचाल करतो असंही म्हणायला हरकत नाहीये. धावांचा पाठलाग करत असताना मी सुरुवातीलाच म्हटलं होतं, हा सामना जिंकायचा तुम्हाला तर तुम्हाला कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळावं लागेल. प्रतिषटक 3च बनवायच्या होत्या. आणि आता धावा स्कोर कार्ड वरती आहेत त्या ठिकाणी 4, 8 मध्ये 2. रायगड प्रीमियर लीग मध्ये हा रेकॉर्ड बेलवली गावच्या अजय पाटीलने केला होता. 6 मध्ये 1 रन करून दिली होती MD वॉरियर्स अलिबाग संघाला. आणि आमदार साहेबांचं आगमन आजच्या रात्रीमध्ये या ठिकाणी होणार आहे. बरोबर त्यांचं आपण स्वागत करणार आहोत. हा फ्रॅकर पूल करत असताना हा पंप जॅक, सामना फिनिश